नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 3 जून 2026. एकंदरच आपला हवामान अंदाज संपूर्ण जून महिन्याचा आहे. या संपूर्ण जून महिन्यामध्ये एकंदरच किती टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे, कोणत्या भागामध्ये लवकर पाऊस पडण्याची शक्यता आहे, आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत. एकंदरच आजचा अंदाज आपण थोडक्यामध्ये घेणार आहोत. आज पुणे भागामध्ये आज बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच जोरदार पावसाची शक्यता आहे कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि सांगली या जिल्ह्यामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे. इकडे सातारा, सांगलीकडे पण मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच धाराशिव, लातूर, बीड या जिल्ह्यामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. पण सर्वदूर पावसाची शक्यता नाही, सर्व मोठ्या व्यापक नाही, पण बऱ्याच ठिकाणी या भागामध्ये पाऊस पडणार आहे आज देखील. पण एकंदरच त्यामध्ये जवळपास बऱ्याच ठिकाणी म्हटलं तरी मोठ्या क्षेत्रावर पाऊस नाही आहे इकडे पण मात्र ह्या भागामध्ये मात्र पावसामध्ये वाढ होणार आहे. ते उद्यापासून जास्त स्वरूपामध्ये, उद्यापासून मोठ्या स्वरूपामध्ये पावसाची वाढ शक्यता. उद्या 4 तारखेला नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागापर्यंत देखील पावसाची शक्यता बऱ्याच ठिकाणी व्यापक स्वरूपामध्ये सुद्धा देखील आहे 4 तारखेपासून पुढे. मग एकंदरीत 4 तारखेपासून 4 ते 6 दरम्यान हा जो भाग दिसत आहे शेतकरी हा या भागामध्ये म्हणजे लातूर, धाराशिव आणि सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, एकंदरच मराठवाडा व पुणे विभाग, त्याचबरोबर अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपामध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. व्यापक स्वरूपामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि जूनचा पाऊस शेतकरी जूनमध्ये एकंदरच संपूर्ण जून महिन्यामध्ये म्हणजे आता पाऊस मोजणीचा कालावधी हा आमचा एकंदरच 1 जूनपासून असतो. तर 1 जूनपासून ते 30 जूनपर्यंत हा पाऊस राज्यामध्ये सरासरी इतकाच पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये एखाद्या म्हणजे काही भागामध्ये थोडंसं कमी होऊ शकेल, काही भागामध्ये सरासरीपेक्षा अधिकही पडेल, पण एकंदरच सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर एकंदरच 10 जूनपर्यंत या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या इथून छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यापासून दक्षिणेकडच्या भागामध्ये 10 जूनपर्यंत बऱ्याच ठिकाणी जवळपास 60 ते 70% भूभागामध्ये चांगला पाऊस चांगला पाऊस पडणार आहे. तो मध्यम तर हलक्या स्वरूपामध्ये, जोरदार स्वरूपामध्ये जवळपास म्हणजेच 25 ते 30-40 मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद झालेली दिसून येईल. तर 10 तारखेपासून पुढे मात्र ह्या उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, तसं नाशिक जिल्ह्याला तर खूप दररोज पाऊस पडत आहे, पण धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि विदर्भ या दोन्ही भागामध्ये विदर्भाच्या अमरावती आणि नागपूर विभागामध्ये 10 तारखेपासून पुढे मात्र त्या भागामध्ये पावसामध्ये वाढ होणार आहे. 10 तारखेपासून तर 15 तारखेच्या दरम्यान त्या भागामध्ये मात्र चांगल्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. बऱ्याच व्यापक स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. आणि एकंदरच पेरणी शेतकऱ्यांनो, पेरणी तुम्ही तुमच्या निर्णयावरच करायची आहे, पण पेरणी ही मात्र पूर्ण चांगली ओल असल्याची पेरणी करू नये. आज कपाशीची पेरणी ही 4 तारखेपासून पुढे तुमच्या निर्णयावर कोणी करू शकतो. 4 तारखेपासून पुढे एकंदरच कपाशी पेरणीचा कालावधी जे आहे तो म्हणजेच 15 तारखेपर्यंत जरी कपाशी लावण्यात आली तरी ती उशिरा नाही. 15 तारखेपासून पुढे थोडासा उशीर होतोच, म्हणजे जसं एक दिवस जातो तसं. पण सोयाबीनची पेरणी मात्र 12 तारखेपासून पुढेच केली तरी चांगली आहे. सर्वात 12 तारखेपासून पुढे तर 20 तारखेपर्यंत पेरणी, सोयाबीनची पेरणी केली चांगली आहे एकंदरच त्याचा कालावधी. तर एकंदरच पेरणी देखील जून महिन्यामध्ये 70 ते 80% भूभागावर पेरणी होईल जून महिने, आणि उर्वरित जुलैमध्ये जवळपास 20 ते 30% भूभागामध्ये जुलैमध्ये देखील पेरणी होण्याची शक्यता आहे. उर्वरित थोडासा भाग राहिलेला आहे, जवळपास कदाचित जूनमध्ये 90% सुद्धा जाऊ शकते, पण कमीत कमी 70% सुद्धा जाऊ शकते पेरणी झालेली. आणि उर्वरित जी पेरणी आहे ती 10 ते 30% पेरणी ही जुलै महिन्यामध्ये, जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे. तर हा झाला आपला जून महिन्याचा अंदाज. आणि जूनमध्ये सरासरी इतका पाऊस शेतकऱ्यांना पडणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची काही चिंता करण्याची गरज नाही. पण एकंदरच जूनमध्ये पावसाचं स्वरूप कसं असणार आहे, तर पेरणी कायमुळे हुटकू शकते. पेरणी कशामुळं, तर रिमझिम जर पाऊस असेल, सतत रिमझिम पाऊस पडणार असेल तर पेरणी आपली हुटकत नाही आहे. पण पाऊस 1-2 दिवस थांबतो किंवा पाऊस जोरदार येतो, कमी वेळेत जास्त पाऊस पडतो, अर्ध्या तासामध्ये 50-60 मिलीमीटर पाऊस पडतो, किंवा 10-15 मिनिटामध्येच 20 ते 30 मिलीमीटर पाऊस पडतो. या पावसामुळे सुद्धा दुबार पेरणीचं संकट निर्माण होऊ शकतं, कारण पेरलेलं जे धन आहे ते दबू शकतं. अशा प्रकारामधून सुद्धा पेरणी होऊ शकते. म्हणजे ह्या वर्षी जे आहे ते सध्याच्या जूनमध्ये कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे सुद्धा दुबार पेरणीचं संकट
काहीशा शेतकऱ्यांना थोड्याफार शेतकऱ्यांना निर्माण होऊ शकतं. तर पेरणीची देखील तुम्ही स्वतःच्या निर्णयावर पेरणी करू शकता आणि एकंदरच जूनमध्ये सरासरी इतका पावसाची शक्यता आहे. धन्यवाद.